माहेरपण. रात्रीचे 11 वाजून गेले होते. घरातले सगळे झोपले होते, पण सतीशला झोप येत नव्हती. तो खूप अस्वस्थ होता. बराच वेळ तो कुशी बदलून झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण झोप येत नव्हती. शेवटी तो उठून बाल्कनीमध्ये जाऊन खुर्चीवर बसला. आता रात्रीचा 1 वाजला होता. सगळीकडे शांतता होती. दूरपर्यंत रस्त्यातले लाईट दिसत होते, तर निळ्या आकाशात असंख्य तारे चमकत होते. नीरव शांतता होती, पण सतीशच्या डोक्यात असंख्य विचारांचे काहूर माचले होते. सतीश सॉफ्टवेअर इंजिनियर, तर त्याची बायको मनाली बँकेत कॅशियर. त्यांना 2 मुलं. मोठा मुलगा इंजिनिअरिंगचा 2ऱ्या वर्षाला, तर मुलगी 11वीत शिकत होती. 3 बेडरूमचा प्रशस्त फ्लॅट, 2 गाड्या, सारे सुख होते. पण कामाच्या रामगाड्यात दोघेही पिचले होते. सतीश मॅनेजर, कामाचा प्रचंड ताण, वेळोवेळी टुरिंग, ऑफिसच्या क्लायंटच्या मीटिंग, कामाचे टार्गेट, रोज घरी यायला उशीर. तर मनालीची सकाळ संध्याकाळची बँक, तिला घरी यायला रोजच रात्रीचे 9 वाजून जायचे. तारेवरची कसरत रोज दोघे करीत होते. हे करत असताना घरची जबाबदारी पण पेलत होते. बाजारहाट, मुलांची शाळा, क्लास, त्यांचा वेळा सांभाळणे, आईची काळजी, सोसायटी, मित्रपरिवार, नातेवाईक यांची उठाठेव वेगळीच. एक रविवार कसा जायचा कळायचेच नाही. आई एकटीच पेठेतल्या घरी राहायची. तिची तब्येत छान, एकटी मजेत राहत होती. मधूनअधून या चौघांपैकी कोणीतरी तिच्याकडे जाऊन यायचे. रात्रीचे 2 वाजले तरी सतीशला झोप मात्र येत नव्हती. तो हळूच किचनमध्ये गेला, मग भरून कॉफी घेऊन पुन्हा बाल्कनीत येऊन बसला. आता पहाटचे 4 वाजले असतील, तेव्हा खुर्चीतच त्याला डुलका लागला. 6 वाजता मुलगी उठली. तिला बाबा बाल्कनीत झोपल्याचे पाहून आश्चर्य वाटले. तिने लगेच त्यांना उठवले. सतीशला उठवतच नव्हते, पण ऑफिसला जाणे भाग होते. सगळे आटपून तो बरोबर 8 वाजता बाहेर पडला. गाडी स्टार्ट करून सोसायटीच्या बाहेर आला. त्याचे प्रचंड डोके दुखत होते. विचारांचे काहूर डोक्यात थैमान घालत होते. त्याने गाडी कडेला लावली. बॉसला मेसेज केला. तब्येत बरी नाही, ऑफिसला येत नाही. 2 मिनिटे तो शांत गाडीत बसला. पुन्हा गाडी सुरू केली. तो तडक पेठेतल्या आईच्या घरी पोहोचला. बेल वाजवली. आईला पण आश्चर्य वाटले. सतीश हॉलमधल्या सोफ्यावर बसला. आई म्हणाली, "अरे सतीश, आज सकाळीच कसा आलास? सगळं ठीक आहे ना?" सतीश म्हणाला, "अगं खूप कंटाळा आलाय. पळून पळून थकलोय. सगळं नकोसं वाटू लागलंय. ऑफिसला न जाता थेट तुझ्याकडेच आलोय. आधी चहा कर." चहा पिता पिता सतीश म्हणाला, "अगं आई, या घरात आल्यावर आता किती बरं वाटलं. सगळ्या जुन्या आठवणी आल्या. किती छान दिवस होते. तू, मी व बाबा आपण किती आनंदी होतो. पैशाची चणचण होती, पण तुम्ही काटकसरीने किती छान संसार केला. मला काही कमी पडू दिले नाही. माझं शिक्षण पूर्ण केलं, माझी नोकरी, लग्न किती छान झालं. बाबा लवकर गेले, पण तू खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी राहिली. किती सुखात होतो आपण. आता गाडी, फ्लॅट, मुलं, चांगली नोकरी, सगळं आहे, पण मन स्वस्थ बिघडून गेलंय. प्रत्येक गोष्टीचं टेन्शन, सारखी भीती वाटते. एक प्रकारच्या प्रचंड दडपणाखाली मी जगतोय. त्याचा परिणाम शरीरावर, मनावर होतोय. जेवण जात नाही, व्यायामाला वेळ नाही, सारखा पळतोय. त्यामुळे BP, डायबिटीस मागे लागले आहे. सारखं वाटतंय हे कधी थांबणार, पण हे न थांबणार चक्र आहे. हा संसार असा चक्रव्यूह आहे. असं वाटतं सगळं सोडून तुझ्या कुशीत निवांत झोपावं. म्हणूनच आज तुझ्याकडे आलोय. आई, भूक लागली, पोहे कर ना." मग आईने पोहे केले. दोघांनी मिळून पोहे खाल्ले. मग गरमागरम चहा दोघांनी घेतला. आई म्हणाली, "अरे तुझे डोळे किती लाल झाले आहेत. बस बरं इथं खाली. मी तुझ्या डोक्याला तेल लावते, तुझा टाळूच भरते." मग आईने त्याच्या डोक्याला तेल लावून मालिश केले. तिच्या हाताच्या स्पर्शाने सतीशला खूप छान वाटले. आता मात्र त्याचे डोळे मिटू लागले. तो म्हणाला, "आई तू स्वयंपाक कर, मी थोडा वेळ पडतो."
फोन बंद करून सतीश पलंगावर झोपला. 2च मिनिटात त्याला झोप लागली. आता आईची धावपळ सुरू झाली. तिने सतीशच्या आवडीच्या पाटवड्या व सरपट केला. गरम गरम वरण भात व पोळ्या केल्या. शेवयाची खीर केली. घड्याळात 2 वाजले होते. आईने हळूच त्याच्या डोक्यावरून हात फिरवला व हलकेच त्याला उठवले. मग दोघे जेवायला बसले. सतीश मन लावून पोटभर जेवला. त्याला जेवताना बघूनच आईचे पोट भरले. दुपारी पुन्हा दोघे गप्पा मारत बसले. सगळ्या लहानपणीच्या आठवणीने दोघेही सुखावले. 4 वाजता आईने चहा केला. चहा पिताना पुन्हा गप्पा रंगल्या. 7 कधी वाजले कळलेच नाही. सतीश म्हणाला, आई मला जोगेश्वरीला नेऊन आण. दोघंही खडखडून हसले. दोघेही तयार झाले. आईने सतीशचा हात धरला. दोघेही चालत जोगेश्वरीच्या मंदिरात गेले. दर्शन घेतले. पुजाऱ्यांनी पण दोघांना ओळखले. थोड्या गप्पा झाल्या. त्याने एक पेढ्यांचा प्रसाद दोघांच्या हातावर ठेवला. मग दोघे चालतच स्वामींच्या मंदिरात गेले. दर्शन घेऊन मग दगडूशेठ गणपती मंदिरात पोचले. छान दर्शन झाले. 10 मिनिटे दोघेही मांडी घालून देवाच्या पुढे बसले. दोघांची मन अगदी हलकी झाली, प्रसन्न झाली. मग येताना शनिपाराच्या मारुती मंदिरात दर्शन घेतले आणि मग सतीशने समोरच्या रसवंती गृहाकडे बोट दाखविले. आई मनापासून हसली. दोघांनी ग्लासभर रस पिला आणि चालत घरी आले. सतीशने बॉसला मेसेज केला. उद्याची रजा मागून घेतली. मनालीला फोन केला. ऑफिसच्या कामासाठी मुंबईला जातोय. गाडीत कपड्याची बॅग आहे. उद्या संध्याकाळी घरी येतो. मग दुसऱ्या दिवशी पण त्याने माहेर पण अनुभवले आणि तो आईच्या कुशीत विसावला.